मित्रांनो, स्टडी पॉईंट या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पंचायत राजबद्दल काही प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली? तर उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1953. पुढचा प्रश्न, बलवंतराव मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? तर उत्तर आहे 16 जानेवारी 1957. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? तर उत्तर आहे 27 जून 1960. पुढचा प्रश्न, वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारशी केल्या होत्या? तर वसंतराव समितीने 226 शिफारशी केल्या होत्या. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? तर उत्तर आहे जिल्हाधिकारी. नेक्स्ट, सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेतो? तर उत्तर आहे मित्रांनो विभागीय आयुक्त. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो? तर ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा नोकर असतो. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कोण कार्य करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक हा ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करत असतो. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही चंद्रपूरला एक आहे आणि मांजरी पुणे येथे एक आहे. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. नेक्स्ट, सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव विस्तार अधिकारी असतो. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा परिषद अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पंचायत राजचे जनक वसंतराव नाईक समिती आहेत आणि वसंतराव नाईक समिती हे 1960ला स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न, अशोक मेहता समिती कधी स्थापन झाली? तर अशोक मेहता समिती ही 1977ला स्थापन झाली होती. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज व्यवस्थेचे वर्णन केले गेले आहे? पुढचा प्रश्न, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रशासकीय अधिकारी आहे. तर गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी असतात. पुढचा प्रश्न, भारतात पंचायत राज व्यवस्था केव्हा आणि कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, 2 ऑक्टोबर 1959 नागौर, राजस्थान येथे पंचायत राज व्यवस्था स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचा अधिकार महसूल आयुक्ताकडे असतो. पुढचा प्रश्न, पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? तर गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय नेतृत्व करतात. नेक्स्ट, पंचायत समितीच्या 2 सभामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये? तर विद्यार्थी मित्रांनो, पंचायत समितीची प्रत्येक महिन्याला 1 सभा होत असते आणि वर्षामधून 12 सभा होतात. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? उत्तर आहे 50 ते 75. पुढचा प्रश्न, तकाई अथवा तगाई काय आहे? तर हे विद्यार्थी मित्रांनो, तकाई अथवा तगाई हे कृषी कर्ज असतात. पुढचा प्रश्न, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर विद्यार्थी मित्रांनो, गावातील गोळा केलेल्या जमीन महसुलातील वाटा ग्रामपंचायतीला 30% मिळत असतो. ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार कोण पाहतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार पाहत असतो.